दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 42 रुपयांची वाढ. नवीन दरानुसार व्यावसायिक सिलेंडर 3113 रुपये 50 पैशांना मिळणार. नवीन किमती आजपासून लागू. कच्च्या तेलाच्या किमतीत 2% वाढ. कच्च्या तेलाच्या प्रति बॅरलची किंमत आता $93 वर. इस्रायलने लेबननवर केलेल्या हल्ल्यामुळे किमती वाढल्याचा अंदाज. वाढत्या इंधन दरवाढीचा विमान सेवेलाही फटका. दरवाढीमुळे विमान कंपन्यांना आर्थिक तोटा. इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस कंपन्यांची काही उड्डाणं रद्द. दररोज 250हून अधिक देशांतर्गत उड्डाणं रद्द. 1 जूनपासून ऑगस्टपर्यंत विमान उड्डाणांच्या संख्येत कपात. आजपासून सर्वसामान्यांसाठी अनेक बदल झाल्यानं बजेटवर थेट परिणाम होणार. जर पीएनजी आणि एलपीजी दोन्ही कनेक्शन असेल तर एलपीजी कनेक्शन सरेंडर करावं लागणार. दरम्यान एलपीजी सरेंडर न केल्यास आजपासून गॅस कनेक्शन रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होईल. आजपासून केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेल आणि हवाई इंधनाच्या निर्यातीवर नवीन शुल्क लागू करण्याचा निर्णय. पेट्रोलच्या निर्यातीवर 1.5 रुपये प्रति लिटर, डिझेलवर 13.5 रुपये प्रति लिटर आणि एटीएफवर 9.5 रुपये प्रति लिटर इतके नवे निर्यात शुल्क मोजावे लागतील. आजपासून नागपूरहून मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, गोवा महामार्गावरील विमान उड्डाणाला कात्री. वाढत्या परिचालन खर्चामुळे विमान कंपन्यांकडून उड्डाणाला कात्री. अहमदाबाद, इंदूर मार्गावरील विमान फेऱ्याही कमी करण्यात आल्यात. आजपासून सोलर पॅनलशी संबंधित केंद्र सरकारची मान्यताप्राप्त मॉडेल आणि उत्पादकांची यादी लागू होणार. यापुढे सरकारी योजना आणि अनुदानावर चालणाऱ्या प्रकल्पांमध्ये केवळ याच यादीतील सोलर मॉड्यूल आणि सेलचा वापर करता येणार. तर 1 जूनपासून राज्यातील प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात खानदेशात वादळी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून 11 नावांची यादी जाहीर. दिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब. विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचं अंतिम जागा वाटप निश्चित. अंतिम फॉर्म्युल्यानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार. विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. महायुती आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते आज अर्ज दाखल करणार. महायुतीकडून रायगडसाठी अनिकेत तटकरेंना उमेदवारी. युती धर्म पाळण्याच्या शिंदेंच्या सूचना. आज अनिकेत तटकरे अर्ज भरणार. सेना आमदार राहणार उपस्थित. तर शिंदेंनी युती धर्म पाळण्याच्या सूचना दिल्यानंतरही रायगडच्या जागेसाठी महेंद्र दळवी आग्रही. रायगडकरांना लवकरच आनंदाची बातमी मिळेल. गोगावले लवकरच रायगडचे पालकमंत्री होतील असा विश्वास महेंद्र थोरवेंनी व्यक्त केला. तर महायुतीचे नेते याबाबत निर्णय घेतील. ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल. सुनील तटकरे यांची सावध भूमिका. भाजपकडून महिलानगरमधून प्राजक्त तनपुरे तर संभाजीनगर, जालन्यातून सुहास शिरसाट उमेदवार. जळगाव विधानसभा परिषदेसाठी भाजपकडून नंदकिशोर महाजनांना उमेदवारी जाहीर. चंद्रपुरात भाजपकडून अरुण लखानी, अमरावतीमधून प्रवीण पोटे तर भंडारा गोंदियातून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी. सांगली, साताऱ्यातून धैर्यशील कदम, सोलापुरातून राजेंद्र राऊत निवडणुकीच्या रिंगणात. नागपूर विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार राजीव पोद्दार आजच अर्ज भरणार आहेत. आज सकाळी 11 वाजता बावनकुळेंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरतील. तर नागपुरात काँग्रेसचा उमेदवार अद्याप ठरला नाही. राष्ट्रवादीकडून पुण्याच्या जागेवर विक्रम काकडे उमेदवार. संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे मुख्यमंत्री फडणवीसांचे विश्वासू. पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी अनेक नेते इच्छुक असताना राष्ट्रवादीच्या 5 तास चाललेल्या बैठकीत निर्णय.